हॅलो. 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 हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. काल तुम्ही फोन केलेला ना? नाही, मी शो केला तो नंबर नाही, शो नाही केला मी. तो तुमचा याच्यावरचा घेतला नंबर. हा हा हा. तुम्ही अनुभव शेअर करायसाठी, पण तो तुम्हाला कॉल लागला असेल. बरं बरं. हा, श्री स्वामी हा, सांगू समर्थ. का मग आता? हा, सांगा ना. आ हो, सांगा सांगा. हं. मला ना ताई, मी कुठून बोलताय कधीपासून तुम्ही, सांगू शकता? मी अमरावती जिल्ह्यामधून बोलते. बरं बरं. हा, नाव नका सांगू हा, पाहिजे तर. ठीक आहे. नाही, नाव नाही सांगत. हा पण कसं सांगू आता? हा. मग कधीपासून आहे तुम्ही सेवेत? माझ्या घरी मूर्ती माझ्या मुलीनी 1 वर्ष झालं आणली होती. एक अरे दीड वर्ष बापरे, झाला. स्वतःहून? हा, नाही, ती म्हणजे असं बघून बघून, याचं त्याचं बघून बघून तिला पण थोडी ओढ लागली होती. अरे वा. हा हा हा. मग तिने मूर्ती आणली. हा. मग मूर्ती आणली तर ते मूर्ती मी पॅकच राहू दिली ताई. अच्छा, मग का ते बरं? हो, पॅकच होती. मी काय म्हटलं, मी एवढे देव करते म्हटलं, पण मला काहीच अनुभव नाही येत म्हटलं. आता हा कोणता देव आणला म्हटलं हिनं? स्वामी समर्थ आहे हे माहीत होतं मला, ती सांगित होती मला. हा हा पण हा. सर्व लोकांना म्हणे खूप अनुभव आले म्हणे, तू पण कर म्हणे. मी म्हटलं बाई, मी कसे काय करू म्हटलं. मी तर किती देव केले म्हटलं. हे साईबाबा, मी किती 11 गुरुवार केले साईबाबाचे, पण मला काहीच प्रचिती आली नाही म्हटलं. आई ग. हा हा. हा, तर मी आता अनुभव ऐकत होते तुमचे. हो माझे का? काम झाले, आता स्वयंपाक राहिला, अनुभव ऐकत होती. आणि म्हटलं ताई, मी ह्या गुरुवारी आहे ना, म्हणजे आता कोणता गुरुवार गेला, हा. हे स्वामी समर्थाचे हे कोणती पुण्यतिथीच्या वेळेस पौर्णिमा, बोलताय का? नाही, पौर्णिमा नसते काय हा हा हा, स्वामी बरोबर. समर्थाची, हा. गुरुवारची झाली होती ना. बरोबर तर मी बरोबर. काय म्हटलं बाबा, मी 5 गुरुवार करते, म्हणजे मनाला काही माहित नाही, काही नाही. 5 हा गुरुवार करते म्हटलं. तर मी कधी 5 गुरुवार मग माझी प्रॉब्लेम यायची होती ना. मी हा म्हटलं की प्रॉब्लेम आल्यानंतर करीन म्हटलं. हा हा तर मग ऍक्च्युली माझी प्रॉब्लेम 8 दिवसाच्या आधी आली म्हणते. हा. मग गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून मी पहिला गुरुवार केला. तर अच्छा. पहिल्या गुरुवारी मला काय अनुभव आला, हा. माझ्या घरचं असं वातावरण बरोबर नाही आहे ना. अच्छा, का बरं, म्हणजे काय चाललंय? तर मुलाने 20 वर्षातच लग्न केलेलं आहे. 20च वर्षाचा होता? हा, अफेअर होतं. नाही, काही हरकत नाही, पण मग कमवतो काय तो? तर माझ्या जावयाने त्याला बँकमध्ये लावून दिलं आहे. बरं आहे मग तेवढं तरी. सेंट्रल बँकमध्ये आहे तो. अरे मग चांगलं आहे ना, जाऊ द्या. हा, त्याचं मिनी पोट बँक. भरतंय ना. हा, मिनी बँक मध्ये हं. तो सध्या म्हणजे खेडेपाडे त्याच्याकडे आहे. अरे वा तो वा वा, चांगलं. खेड्यावर जाते तो. हा, सुनबाई तर चांगली मला आहे ना? तर नाही, तेच काय अच्छा. मला, हा त्याचं सगळं हे आहे, खूप हा. टेन्शन आहे. अरे मग पण तर मग पहिला गुरुवार ताई, मी अनुभव सांगते. पहिला गुरुवार कसा अनुभव आला मला, तर हा. माझ्या तोंडाकडे पण बघत म्हटलं. हो. हो, अरे, मिस्टरांना सगळे मी एकटीच पडलेली आहे. सगळे मिस्टर त्यांनी कुठे? अंगावर करून घरीच आहे. अरे, मग ते जॉब नाही ते करत? हा, ते कामावर जातात ना. तोच तो हा प्रॉब्लेम आहे ताई. ते एवढे टेन्शन आहे त्या माणसाचा खूप. पण पहिला अनुभव सांगते तुम्हाला. हा 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 हा. पहिला अनुभव कसा काय आला मला माहिती आहे काय? ते हे नसतात काय, इलेक्ट्रिशियन असतात हो. ते मला लोक. हा हा हा, तो हा मुलगा दिसला मला स्वप्नामध्ये. आणि हा तो कसा, त्याच्या गळ्यात अशी माळ होती, रुद्राक्षाची जाड जाड माळ. हा 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 रुद्राक्षाची माळ. तो माझ्या घरात आला, हा मला स्वप्नात दिसला. आणि हा त्याची जे बॅग असेल ते फिटिंगची, ते बॅग घेऊन तो बाहेर गेला. बाहेर गेला, तिकडून माझे मिस्टर घरी आले. हा स्वप्नामध्ये मला असं दृष्टांत हा झालं. हा. तर तो मुलगा आहे ना, माझ्या मुलाच्या स्कूटीवर त्याच्या मागे बसला. ओ. हा, तो एक पहिला अनुभव. हा आता यांनी काय विचारलं, बेटा झाली का म्हणे फिटिंग पूर्ण? हो म्हणे काका, झाली म्हणे. हा 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 पहिला अनुभव. दुसरा अनुभव, हा हा हा. आणखी दुसरा कोणता आहे, मी तर लिहून ठेवते म्हटलं. हा दिव्यातनी मला हा. हे फुल झालं तयार अच्छा. हा दुसऱ्या गुरुवारी. हा आणि चौथा गुरुवार माझा प्रॉब्लेम मध्ये गेला. अच्छा. हा मग चौथा गुरुवार मी काय म्हटलं, आता तुम्ही सांगता ना की कोण ना कोणी अनुभवात सांगतात ना की बा कोण ना कोणी आपल्या घरी जेवण करायला बोलावं हा लागते. हा मी हा म्हटलं बाई कशाला, आता सगळं माझं बरोबर नाही, मी कसं काय बोलू. हा तर एक भिक्षुक आला.
स्वतःहून? चौथ्या गुरुवारी. हा हा हा. म्हणजे त्याला ऑरेंज कपडे होते, असे लाल ऑरेंज कपडे होते, हो पूर्ण हो. असे भगवे कपडे होते. हा आणि मी कधी यांच्यासाठी आज चौथाच गुरुवार होता. मी म्हटलं उद्यापन तर पुढच्या गुरुवारी 5 गुरुवारचं मी हे केलं होतं, संकल्प सोडला होता. हा हा तर हा. मग मी कशी भाजी केली, वड्याची भाजी केली आणि पोळी केली. हा पोळी केली नाही, कणिक मळून ठेवलं. हा हा हा. तर तो भिक्षुक आला, तो काय म्हणतो, हा ताई मला की नाही त्या बहिणी 20 रुपये दिले, मला 20 रुपये दाखवत होता हा आणि मला जेवण करायला दे. मी हा काय म्हटलं, हा. थांबा म्हटलं, मी पोळ्या करते, तुम्हाला जेवण करायला देते. मी म्हटलं होतं ना की बा तुम्हीच बघ जाते जेवण करायचं, कोण बोलावचं काही नाही, मी नाही बोलावत म्हटलं कोणाला. तर खरंच तू तू स्वतःहून स्वतःहून आले जेवायला स्वामी. मागू जेवण करायला मागत होता म्हटलं. मी काय केलं, हा तुम्ही बसा म्हटलं 2 मिनिटं आणि मी हा. पटकन चपात्या टाकते म्हटलं, तुम्हाला जेवण करायला देते. अरे वा. ताई त्या काय म्हणे, राहू दे म्हणे, राहू दे जेवण करायचं म्हणे, मला हा. म्हणे पाणी पिऊन दे म्हणे. अगो बाई. हा हा. हो, मी मी त्याला पाणी दिलं ताई. आणि माझ्या लक्षात असं वाटलं मला की होय ना, होय हे ऍक्च्युली स्वामीच आहेत. हा ना, वाटलं ना. हा, वाटलं मला असं की हे स्वामीच आहे, स्वामींनीच पाठवलेले आहे जेवण करायला. बरं. मी म्हटलं होतं तर. हा हा तर हा. त्यांनी पाणी पिलं, ताई 1.5 ग्लास पाणी पिलं, अर्धा ग्लास फेकून दिलं. हो अच्छा. हा तर मी त्यांना कधी, माझ्याजवळ कॉईन होता 5चा, मी त्यांना 5 रुपये दिले हा. आणि ते चालले गेले. आता अगो बाई. पहिल्या गुरुवारी म्हटलं, दुसऱ्या होय पहिल्या गुरुवारी होय तर हा. ताई एक पांढरा माणूस आला, म्हणजे पांढऱ्या कपड्याचा माणूस आला. अच्छा. हा. मी आरती करत होती. मी म्हटलं, बाई तो आवाज ओरडून राहिला. ताई हम्म. ताई द्या म्हणून, भिक्षा द्या म्हणून. हा हा. मी म्हटलं, बाई मी आरती घेऊन इथं खिडकीजवळ आली, बघून राहिले तर तो उभा होता, गेलाच नव्हता. मी अरे म्हटलं, वा. बाई याला देऊन देते पहिले, आणि आरती ठेवून दिली खाली, म्हणजे वरच ठेवली म्हणा. हा हा. तर पहिले त्याला विचारलं काय पाहिजे. तो का म्हणे, फक्त तांदूळ द्या म्हणे. मी तांदूळ घेतले हा. आणि त्याच्यात कॉईन ठेवला एकचा आणि हा. त्याला ती तांदूळ दिली. अरे वा. मग मी आरती केली. हो, हा. मी मग आरती केली. ते पंढरपूरले लोक घालतात ना पांढरे कपडे, हो त्या हो कपड्यावर. हो हो हो. हा, अच्छा. पांढरे कपडे, तसा माणूस होता. अरे दाढी वा. वगैरे होती त्याला, हा पण हा. छान होता. पण हम्म. ताई मला दसऱ्याच्या दिवशी एवढं मोठं हे झालं. हा. दसऱ्याच्या दिवशी आता दसरा आता ना, बाजार राहते ना, बाजार. हो हो हो. आमच्याकडे गुरुवार बाजार असते. तर मी अच्छा. बाजारात गेली ताई, एक माणूस आहे ना, हम्म. मला म्हणतं 10 रुपये द्या, मी याच्यात मठात चाललो, अगो बाई. हा. 10 रुपये द्या. त्याच्याजवळ म्हटलं, ह्या 1 रुपया घ्या म्हणे, मला 10 रुपये द्या, मला जायला पैसे नाही म्हणे. अगो तर बाई. ताई त्याच्या जवळ की नाही हा. असा काळा एक रुपया, जो अंतिम लोकांच्या डोक्याला लावलेला असते ना, बस. तो 1 रुपया काळा. बुक्का बुक्का का? नाही नाही, काळा 1 रुपया, म्हणजे जो जळून काळा नाही होत का, अच्छा अच्छा. हा डोक्याला हा लावल्यानंतर तो काळा नाही होत का, तो 1 रुपया तो मला देऊन राहिला ताई. मी हा मी माझ्या लक्षात नंतर आलं ते. मी म्हटलं, बाई हा 10 रुपये तर जाणं नाही होत म्हटलं कुठं, हा. 10 रुपयात कुठं जाणं नाही होत म्हटलं. तर मला हा बरं. 10 रुपये मागत आहे. मी कधी ताई घरी यायला लागले, थोडीशी अंतरावर आली, परत गेली. म्हटलं, जाऊ दे, आहे माझ्याकडे 10 रुपये, देऊन टाकतो म्हटलं, याला जायला लागते, हा. आश्रमात जायचं आहे मला आश्रमात. अच्छा अच्छा. हा तर हा. ताई मी म्हटलं, इथून तर दुसऱ्या गल्लीत तर 10 रुपये देत नाहीत, नेऊन नाही देत म्हटलं रिक्षावाले, हा. याला कसं 10 रुपयात देईन म्हटलं. मी हा. म्हटलं, बाई घेऊन घ्या, मग हे घ्या म्हटलं काका, 10 रुपये देऊन दिले. हा. ताई मी आली घरी रात्री. ताई मी पूर्ण दसऱ्याची तयारी केली. अगोदर दिवशी पार्लरला गेली ताई. हा. पण काय विचारता, एवढे भांडणं झाले आमच्या दोघांचे, खूप भांडणं झाले मिस्टरांचे माझे. मग त्याने तो काळा रुपया दिला का तुम्हाला? नाही, मी घेतलाच नाही, माझं लक्ष नंतरच नाही. मी पहिले नाही म्हटलं, मी आज थोडं अंतरावर आली, मी परत वापस गेली. म्हटलं, जाऊ द्या, याला हा. जायचं आहे म्हटलं, कसा जाईन म्हटलं. हा मी हा देऊन दिले 10 रुपये. हा 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 हा. हा, तर मग मी आली घरी. हम्म. संध्याकाळी एवढं मिस्टरांचं माझं भांडण झालं, मी एवढी तयारी केलेली पूर्ण धुवून टाकली ताई. आई ग. हो. हा. भांडण कशावरून हं. झालं? भांडण माझे मिस्टरांनी माझी वस्तू म्हणजे गहाण ठेवली. अच्छा, मला त्यांना वाईट सवयी आहेत माहित का नव्हतं. त्यांना? हो. अरे अरे. हं. पण बघा, आता स्वामी देतात तुम्हाला हळूहळू संकेत. मी हो. मठात पण गेली नाही ताई अजून. मठात जायचं आहे, विचारत यायला त्याला विचारत आहे, पण कोणी काही व्यवस्थित सांगत नाही. आहे मठ इतकंच आहे, तुम्हाला जवळच आहे माहिती. मठ. 10-15 अंतर, 10-15 मिनिटाचं अंतर आहे पण ते मठात जायसाठी. पण हा कोणी व्यवस्थित सांगत नाही आहे जास्त, म्हणजे आहे तिकडे विचारायला लागेल अजून. हा, विचारायचं. आणि आता मुलगी लहान आहे का तुमची? नाही, मुली 2 मोठ्या आहेत ताई.
अच्छा, मग तर लग्न माझे झालं त्यांचं? जावई, जावई माझे बँक मॅनेजर आहे अरे बापरे! सेंट्रल बँक मध्ये. तर त्यांनीच माझ्या मुलाला लावून दिलेलं आहे. चांगलं झालं, चांगलं. आणि सून 25-30 हजार जॉबला आहे? पेमेंट आहे. हा. सून जॉबला आहे का? नाही नाही नाही, ते जॉबला नाही आहे. हं. त्याला पूर्ण डिस्टर्बच करून टाकलेला आहे ना. मग मुलगा घरी नाही येत तुमच्या? नाही, वर राहते तो. आम्ही खाली राहते दोघ जण. म्हणजे जवळच राहता ना? हो, वर राहते तो. हां, हां, हां. हम्म. ताई, आता तुम्ही स्वामी सेवेत आल्या आहेत. हळूहळू स्वामी देतायत संकेत. होईल सगळं तर छान. माझ्या मनाला असं वाटून राहिलं होतं की मी शेअर करतो शेअर करतो. पण हां, तो नंबर घेतला काल मी, आणि तो हं. तुम्हाला मिस कॉल म्हणजे असा कॉलिंगवर ठेवला तो नंबर. म्हणजे कॉलिंग म्हणजे सेव्ह नाही करता येत ना मला. अच्छा, मी अच्छा. 7वा हां. वर्ग शिकलेली आहे ताई. हां, हां. माझे मिस्टर पण 7वा वर्ग. माझा मुलगा आहे 12 म्हणजे ग्रॅज्युएशन झालेला आहे. माझ्या मुलींचे पण ग्रॅज्युएशन झालेले आहे दोन्ही. अरे वाह! पण हो. मिस्टरांना तारक मंत्राचं तीर्थ वगैरे द्या ताई, होईल देत सगळं. देत असतो ताई. कधी कधी काय म्हणतात, मला नको म्हणते. तूच तुझं बघ म्हणते काय आहे तर. अरे बापरे! तरी पण देते मी. घेतात हो. म्हणा. कधी कधी सकाळी मी तारक मंत्र लावते, संध्याकाळी तारक मंत्र लावते. एखादा शब्द तरी निघते तोंडात. हां, तेच ना. हम्म. होईल म्हणजे ताई ताई, सगळं. मी सांगते ताई, माझे मिस्टर कनी याच्या 2 नंबरमध्ये आहे ना. तर म्हणजे ताई, आमच्या जे गावातून म्हणजे आमचा पहिला नंबरवर पोझिशन राहिली असती म्हटलं ताई, यांनी हं. काहीच नाही ठेवलं ताई. अरे, अरे! 2 नंबरला आहेत पूर्ण म्हणजे काय? हे सत्तामध्ये. तिथे काम करतात? हो, हो. मजुरीनच राहतात म्हणा. तिथे मजुरी करतात का? हो, हो. म्हणजे हं, ते हं. मालक राहिले असते म्हटलं, ते मजुरीनं आहेत म्हटलं. अच्छा, अच्छा, अच्छा. आणि हां. सत्यातच पैसे गमावतात. जिथं कमावतात ना तिथंच गमावतात. आणि लोकांचे पण अंगावर करून घेतात. एवढी परेशान आहे ताई मी. ते मला स्वामींना ते सांगायचं होतं नाही, की दादांकडनं किंवा ताईंकडनं सेवा घ्या ताई. दादांना नंबर नंबर मी फोन लावत आहे म्हटलं दादांना, तर स्विच ऑफच दाखवत आहे. केंद्रे दादांना. अच्छा, अच्छा. नाही, हं. करा प्रयत्न, होईल ताई. हं? हां. सगळ्या तर फक्त गोष्टीला मिस्टरांचंच मार्ग आहे स्वामींकडे. फक्त त्यांना आपली भक्ती मनापासून पाहिजे. तर ताई, मी 30 वर्ष लग्नाला म्हणजे 27-28 वर्ष माझ्या लग्नाला झाले. पण मी हेच देवांपाशी, प्रत्येक देवांनी किती देवपूजा केली ताई. 5-5 दिवसाचे उपवास सुद्धा पकडले मी म्हटलं. अरे पण बापरे! मला काहीच फरक नाही पडला. माझं काय म्हणणं होतं की ह्या धंद्यातून बाहेर निघाली पाहिजे. म्हणजे अगदी बरोबर आहे, यांचं, अगदी हो, बरोबर आहे. यांच्या समाधानपुरती कमावून घ्यायचं आणि बस, मग कोणतंही काही करायचं आपलं. अगदी जे, बरोबर आहे. हो, हेच हेच माझं पहिल्यापासून विचार होते. पण सगळं विचारावर पाणी फिरलं ताई माझ्या. नाही, अशा ना चुकीच्या ठिकाणी कामं करूच नाही. तशी माझं बचपनातच आहे ते. माझी सासरी म्हटलं हेडमास्टर होती म्हटलं. अच्छा. हेडमास्टर होती ताई. त्यांना त्यांनी 25 वर्ष सर्व्हिस केली ताई. त्यांना 400 रुपये महिना होता. तर त्यांनी ते सर्व्हिस सोडून हं, दिली. घरी सगळंच बरोबर होतं, पण ते व्यवस्थित होतं सगळं. हं. शेती वगैरे सगळं होतं. काहीच नाही राहिलं. म्हणजे माझे चुलत सासरे, माझे सासरे हे पूर्ण दारू, ड्रिंकमध्ये पूर्ण गमावून टाकलं. सासरे पण? दोन्ही सासरे ड्रिंकमध्ये पूर्ण गमावून टाकलं. आणि मग शिक्षक असून मुलाला एवढं कमी शिकवलं? आणि म्हणजे माझे मग तेच तर त्या डोक्यावर परिणाम झालेला आहे ना, की हं, बा हं. मी मेरिटला येत होतो. म्हणजे एवढे अच्छा. हुशार होते ते. तर वडिलांचं त्यांना, लक्ष नाही. तर वडिलांनी ते सर्व्हिस सोडून दिली. मग ते हं. आता माझी सासू आहे. तर आहे म्हटलं ते सासू? आता ते, हो, सासूबाई आहे. हं. तर म्हटलं त्यांनी ते माझे दिराणी आहे ना, ते कागदपत्र केले बा माझ्या सासूला, हे हां, पेन्शन मिळावं म्हणून. तर हां, हां, ताई, ते कनी जिथं जे मेन रजिस्टर आहे ना, जिथून हां, समजा ते मेन रजिस्टर गायब आहे ताई हां. अय्या! माझ्या सासऱ्याचं. मेन अरे! रजिस्टर जे राहतं ना, हां, ते हां. सर्व्हिसचं रजिस्टर, जे मेन सर्व्हिस जे बुक. राहतं ना, हां. हो, तेच गायब आहे ताई. सगळे कागदपत्र केलेले आहे. म्हणजे त्यांचे ते नाही. फंड वगैरे सगळं मिळायला पाहिजे म्हणून त्यांनी काहीच नाही घेतलं ताई. ते अरे! म्हणजे ड्रिंकमध्ये ड्रिंक करूनच ते 72 वर्षाचे होते, वारले. आज त्यांना 17-18 वर्ष झाले. ते माझे मिस्टर पण ड्रिंक करायचे आधी. पण हो 14 का? वर्षानंतर सोडून दिली त्यांनी. अच्छा, ती मी अच्छा. वैभव लक्ष्मीचे उपास पकडत होती ना ताई, शुक्रवार. हां, 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 हां. तर ते
तेवढा माझा मला फायदा झाला नाही हा. शुक्रवारचा. होईल हो. होईल, याचं पण होईल सगळं व्यवस्थित. हं? हा हं. हा स्वामी आणि ताई ते त्याच्या. पेन्शनचं पण होईल ताई, ते पेन्शनच्या पण पण ते कामात बुकच ते रजिस्टर जे आहे तेच तर काही बाद आहे ना. रुच ते राहणार ना असं. ते ते ताई सर्व्हिसचं ते. हा. ऐका ताई, ऑफिस मधनं कधीही गायब होत नाही. नाही त्यांच्या जागेवर जर कोणी लागलं असेल तर ते गायब केलं असेल असंही असू शकते ना ताई. नाही पण मग ते सर्व तुम्ही वकील माहित. पण ठेवला वकील पण ठेवला माझ्या धीराने पण तरी आता 25 वर्ष सर्व्हिस केली म्हणजे काही ना काही ते मिळायला पाहिजे ना. हं, हं, हं. पण ते पण ते माहितीच्या अधिकाराखाली मागवू शकता खरं. पण हा. तुम्ही स्वामींना प्रार्थना करा, होईल ना ताई. हो ठीक आहे. हं. ते स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. थँक्यू साई. हा, श्री स्वामी.